कान तुझी बासरी हो कान तुझी बासरी स्वरात न्हाली कान तुझी बासरी स्वरात न्हाली काय रे तुझी प्रणाली कान तुझी बासरी स्वरात न्हाली काय रे तुझी प्रणाली अरे अनुहाताने ध्वनी तू भरसी किती पावले चाली अनुहाताने ध्वनी तू भरसी किती पावले चाली। आता ही गवळण ऐकायला साधी सोपी आहे दादा, परंतु या गवळणीत जे अध्यात्म दडलेलं आहे, या शास्त्र जो आहे आणि राधा कृष्णाच्या प्रेमातलं त्यांच्या नात्यातलं जे बंधन आहे हे तुम्हाला या गवळणीतून आपल्याला दडलेलं पाहायला मिळेल। शाहीर कान्हाची जी बासरी आहे ती सकाळपासून सायंकाळपर्यंत इतक्या वेळा वाजते, त्यातून इतके सुमधुर स्वर निघतात। ते सुमधुर स्वर निघण्यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत त्या बासरीवरती जी आपली बोटं आहेत ती किती पावलं चालतात, हा त्याच्यातला सवाल आहे। आणि म्हणून आपल्याला या सवालाचा जबाब द्यायचा आहे। बुवा तुम्ही रात्री तुम्हाला गवळण वेगळी टाकली होती, तुम्ही काय केलं त्या सवालाचा जबाब दिलाच नाही बुवानी स्वतःचे टुमणे घेऊन आले मला ऐकवायला। आपल्याला तसलं नको आहे, आपल्याला मी बोलतोय त्याच्यावरती जायचं आहे। मी र म्हटलं की तुम्ही र म्हणायचं आहे, तुम्ही उगाच कुठलं तरी ग म्हणून बुवाकडे जायचं नाही, अजिबात नाही। बुवा चला तुझी बासरी स्वरात न्हाली काय रे तुझी प्रणाली तुझी बासरी स्वरात न्हाली काय रे तुझी प्रणाली अनुहाताने ध्वनी तू भरसी किती पावले चाली अनुहाताने ध्वनी तू भरसी किती पावले चाली अनुहाताने ध्वनी तू भरसी किती पावले चाली अनुहाताने ध्वनी तू भरसी किती पावले चाली। अनुहाताने ध्वनी तू भरसी किती पावले चाली अनुहाताने ध्वनी तू भरसी किती पावले चाली अनुहाताने ध्वनी तू भरसी किती पावले चाली अनुहाताने ध्वनी तू भरसी किती पावले चाली। अनुहाताने ध्वनी तू भरसी अनुहाताने ध्वनी तू भरसी किती पावले चाली अनुहाताने ध्वनी तू भरसी